नमस्कार मित्रांनो, विसरू नको तू मला मालिकेचा रिव्ह्यू आपण बघूया. तर मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही आहे. व्हिडिओला व्ह्यूजसुद्धा जास्त येत नाही. काय काय ताईंनो, तुम्हाला आवडत नाही आहे का मालिका? प्लीज, जर तुम्ही ही मालिका मनापासून बघत असाल ना, तर पटकन सबस्क्राईब बटन दाबून टाका. त्यासाठी अगदी 1 सेकंदही लागत नाही. चला तर मग सुरू करूया आजचा धडाकेबाज एपिसोड. आजच्या भागाची सुरुवात होते प्राथमिक आरोग्य केंद्रातून, जिथे वैदेही आणि तिची मैत्रीण सलू एकमेकांची गप्पा मारत असतात. सलू वैदेहीची खोड काढत विचारते, काय गं, रात्री सूर्य तुझ्या घरी आला होता ना? हे ऐकताच वैदेही घाबरते आणि म्हणते, ओरड, अजून जोरात ओरड. सगळ्यांना दवंडी देऊन सांगायचंच बाकी ठेवलंयस तू. पण सलू बोलते की ती वैदेहीला चिडवत म्हणते, अगे तो पिक्चरमधला राजकुमार असतो ना गं, तसा तुझ्या एका झलकसाठी खिडकीतून आला होता तो. यावर वैदेही डोक्याला हात लावून सांगते की त्याला सगळ्यांपासून लपवून ठेवणं आणि त्याचा तो दारूच्या नशेतला रोमांस सांभाळणं किती कठीण गेलं होतं. सलू त्याला रोमॅन्टिक म्हणते, पण वैदेही सांगते, रोमॅन्टिकपणाचं भूत चढलं होतं त्याच्यावर. त्याच्या त्या बडबडीला मी जरा दाद दिली असती ना, तर आपलं कल्याणच झालं असतं. मग सल्लू विचारते की नशेत तो नक्की काय म्हणाला? तेव्हा वैदेही सूर्याचे ते गोड शब्द आठवतात, आय लव्ह यू डॉक्टर मॅडम, आय लव्ह यू. वैदेही जेव्हा हे सांगते तेव्हा सलू आनंदाने जोरात किंचाळते. वैदेही तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तो नशेत होता आणि नशेत माणसं विचार न करता बोलतात. पण सलू त्याला सायंटिफिकली उत्तर देते, नशेत लोक लोक मनातलं खरं बोलतात, कारण तेव्हा कसलीच भीती नसते. मला आधीपासून वाटत होतं की तो तुझ्यावर प्रेम करतो. वैदेही प्रेमाला मूर्खपणा म्हणते, पण सल्लू तिला थेट सांगते, तुझ्या मनात काहीही नसेल, पण तू त्याला प्रेम करण्यापासून कसं थांबवणार? इकडे सूर्याच्या घरात भयंकर नाट्य घडतं. बयो सूर्यावर भडकलेली असते. तिने सुधाकर, चिंगळी आणि सूर्याचे 2 मित्र तिथे हजर असतात. बयो सूर्याला चांगलीच घेते. काय रे, आता तोंड शिवलंय का तुझं? दारू पिऊन पडेपर्यंत कोणत्या पोरीसोबत फिरत होतास? आणि ती तुला घरापर्यंत सोडायला आलेली पोरगी कोण होती? यावर सुधाकर मध्येच आपली फुशारकी मारतो. बयो, इतकी वर्ष झाली मला दारू काळी की पांढरी हे सुद्धा माहीत नाही, म्हणून ताटमाळीने फिरतो मी गावात. त्यावर चिंगळी त्याला झापून बोलते की मामा उगाच, आणि ही आजकालची पोरं. तेव्हा चिंगळी बोलते की मामा उगाचच आमचं नाव ढकलू नको, हं, कळलं ना? इथे इथे पानाचा डब्बा पडलेला असताना सुद्धा माझी सुपारीचं खांडचंही व्यसन नाही. बयोसूर्याला डोळे वटारून विचारते, आपल्या घराण्यात कोणी दारूला शिवलं नाही, तू लाज आणणारं काम कधीपासून करायला लागलास? सूर्या घाबरून सांगतो की अगं बयो, मी असं कधी करेन का? पण लगेच त्याला आठवतं की मित्रांनी दिलेली ती. त्याने लगेच स्टोरी बनवतो की मित्रांनी सरबताची बाटली दिली होती आणि ती मला शाळेतले मित्र भेटले आणि त्यांनी ती सरबताची बाटली पाजली. त्यात काय होतं मला कळलंच नाही. सुधाकर मध्येच बोलतो, कशातही मिक्स केलं तरी ना दारूचा वास येतो. सूर्या लगेच त्याला पकडतो, तुला कसं माहिती रे? सुधाकर तोंडावर पडतो आणि सावरत म्हणतो, ते दुकानाबाहेरून जाताना घमघमाट वास येतो ना, म्हणून मला कळतं. तिथे बयो मंगी आणि नानूला बोलते की काय रे, गोचडीसारखं त्याला चिटकून असतात, हं, मग काय तुम्हाला लक्ष नाही ठेवता येत? सुधाकर तेव्हा बयो बोलते की घार जरी शिकारीला उंच उडत असली ना, तरी तिचं नजर घरट्यातल्या पिल्लांवर असते. तशी माझ्या मर्जीशिवाय इथे ते पंखही तिच्या मर्जीशिवाय ते पंखही पसरू शकत नाही, कळलं ना? ती सूर्याला उदाहरण देत असते आणि बयो असा बॉम्ब फोडते की ज्यामुळे सगळ्यांना धाडच भरते. बयो म्हणते की सुधाकर, CCTVच्या माणसाला बोलावून घे. काल रात्री सूर्यासोबत जी पोरगी होती ना, ते मला आजच्या आज कळलंच पाहिजे. हे ऐकून सुधाकर आणि चिंगळीला आतून भारी वाटतं. सूर्याविषयी टाळण्यासाठी बयो फॅक्टरीचं काम आहे असं सांगून तिथून पळ काढतो. सूर्या थेट हॉस्पिटलला पोचतो. सलू त्याला बघून अडवते आणि बोलते की हे 4 बोटं दाखवते आणि बोलते की हे किती आहे? सूर्या म्हणतो की माझा वेळ वाया घालू नकोस. तेव्हा सलू बोलते की सांग ना. तेव्हा सूर्या बोलतो की 4. तेव्हा सलू बोलतो की कारची उतरली वाटतं. सूर्या पटकन बोलतो की बाय, तुला कोणी सांगितलं? डॉक्टर मॅडमनी सलू तुला सगळं सांगून टाकलं. तेव्हा सलू बोलते की ती आधी माझी मैत्रीण आहे, कळलं ना? सूर्या हळूच बोलतो की होय रे. तेव्हा सलू तिला बोलतो तेव्हा सूर्या तिला बोलतो, तेव्हा सलू बोलतो की होय रे, ती असताना मी तुझी बाजू घेऊन बोलते, हां, आणि तू काय मलाच बोलतोय? तेव्हा सूर्या बोलतो की थँक्यू, हां. तेव्हा तो बोलतो की अजून काय बोलल्या डॉक्टर मॅडम माझ्याबद्दल? तेव्हा सलू हसून टोमणा मारतो की जा ना, जाऊन विचार. आणि सूर्या जायला लागतो तेव्हा सलू बोलते की कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. तेव्हा सूर्या बोलतो की कशाला कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट कशाला? तेव्हा सलू बोलते की ते आज जाऊन तुला कळेलच. तेव्हा
तेव्हा सूर्या बोलतो की सांग ना, कशाला चालता चालता कोडी घालतेस, जा जाऊन पेशंटला इंजेक्शन दे जा, तेवढंच पुण्य पडेल तुझ्या डोक्यावर. असं म्हणून सूर्या वैदेहीच्या केबिनमध्ये जातो. इकडे केबिनमध्ये वैदेही आधीच कालच्या प्रकारामुळे एकदम चिडलेली असते. सूर्या हळूच केबिनचा दरवाजा उघडतो, वैदेहीकडे बघून गोड स्माईल देतो आणि बोलतो की आत येऊ काय मॅडम. तेव्हा सूर्या वैदेहीचा चेहरा रागाने लाल झालेला बघतो आणि मागे सरकतो आणि म्हणतो की नंतर येतो. पण वैदेही डाफरटे, ये ये आत ये. सूर्या घाबरत दरवाजा बंद करतो. वैदेही उठून त्याला सुनावते, समजतोस काय रे तू स्वतःला, एकटं व्यसन करतोस आणि लोकांच्या घरात घुसतोस, तुला काहीच वाटत नाही का. सूर्या लगेच हात जोडून वैदेहीची गैरसमज दूर करतो. मॅडम 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी कुठलंच व्यसन करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल रात्री नक्की काय घडलं हे मला काहीही आठवत नाही. त्यावर वैदेही त्याला सुलवते, माती मुठभर खा की चिमुटभर खा, त्याने काहीही फरक पडत नाही, मुळात तू चुकला आहेस. सूर्या सगळा दोष स्वतःवर घेतो. तेव्हा वैदेही त्याला कालची आठवण करून देत विचारते की काल तर तुला भलतंच काय काय सुचत होतं काहीतरी, हे सगळं ना हे फक्त सिनेमात घडतं, रिअल लाईफमध्ये नाही. तेव्हा सूर्या बोलतो की मॅडम खऱ्या आयुष्यात लोक प्रेम करतात, तेच सिनेमात दाखवतात. मग वैदेही विचारते, म्हणजे तू काल जे काही बोललास ते खरं होतंस का, शुद्धीत बोलत होतास. पण सूर्याला काहीच आठवत नसतं. इकडे गप्पा मारत मारत वैदेहीच्या तोंडून निघतं की काल रात्री तीच त्याला त्याच्या घरी सोडवायला आली होती. हे ऐकतं सूर्याचे डोळे पांढरे होतात. तो डोक्याला हात लावून ओरडतो, देवा तुम्ही मला घरी सोडायला आल्या होत्यात. मॅडम आमच्या घरी CCTV आहे, बायो फुटेज चेक करत असेल आणि तुम्हाला बघितलं तर चांगली थैथै करेल. सूर्या घाबरून ग्लासभर पाणी पितो. वैदेही चिडते, तू मला काय ऐकतोयस, मी रिस्क घेऊन तुला सोडवायला आले आणि तू मलाच बोलतोयस. सूर्या लगेच तिचे आभार मानतो आणि मूळ मुद्द्यावर येतो. तो बोलतो की हे सगळं तुमच्या सरप्राईज गिफ्टमुळे झालं आहे. वैदेही गोंधळते, अरे नारळ वड्याचं सरप्राईज आहे आणि तू काय बोलतोयस, नारळ वड्यांचा याच्याशी काय संबंध. सूर्या डोकं आपटून बोलतो की नारळ वड्या नाही मॅडम, तुम्ही सरप्राईज गिफ्ट म्हणून मला चपटी पाठवली होती, ती पण देशी. वैदेही बोलते की मी तुला चपटी का पाठवेन, मी नारळवड्या पाठवल्या होत्या. सूर्या मग तिला आठवण करून देतो की फोनवरती म्हणाली होती लहानपणापासून मी घेते, आमच्याकडे काजूची आंब्याची फणसाची बनते. तेव्हा वैदेही डोक्याला हात लावून सांगते की अरे वड्यांबद्दल बोलत होते मी. मग वैदेहीला एकदम आठवतं की आणि ती ओरडते, तो डबा कुठे आहे, मला तो डबा आत्ताच्या आत्ता हवा आहे. तेव्हा सूर्या बोलतो की काय तुम्हाला काही डब्याचं पडलं आहे, इथे काय झालं आहे. तेव्हा वैदेही बोलते की अरे मला हवं आहे कारण की त्यावर माझ्या आईचं नाव लिहिलं आहे, आशा देसाई हे नाव ऐकतं सूर्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो तोंडावर हात ठेवून अक्षरशः बोलतो की देवा काय झालं. दुसरीकडे घरात चिंगळी बयोच्या हातात CCTV फुटेज पेनड्राईव्ह देते. सुधाकर तिला नवीन मोबाईलचा आमिष दाखवत असतो. बयो फुटेज घेते आणि बोलते की जर हरणी वाघिणीच्या जंगलात आलं तर त्याचं काय होतं ना, तेच तिचं होणार आहे. आज ती माझ्या पोराचं भविष्य खराब करायला निघाली होती ना, आता मी तिचं भविष्य चिरडून टाकणार. इकडे हॉस्पिटलमध्ये वैदेही पेशंटला चेक करत असते आणि सूर्या तिच्या मागे मागे फिरत असतो. वैदेही पेशंटला विचारते, पाय बरा आहे ना. सूर्यामध्येच बोलतो की हो बरा आहे. सुलेखा लांबून हे सगळं बघतच असते. वैदेही कंटाळून त्याला बाजूला नेते आणि सूर्या बोलतो की मॅडम मी तुमची माफी मागतो, काल नशेत बरं वाईट जे काही झालं ना त्यासाठी मला माफ करा. वैदेही त्याला थेट प्रश्न विचारते, मला सांग काल जे तू काही बोललास हे सगळं खरं होतं का. सूर्या शांत होतं कारण की त्याला आठवतच नसतं. शेवटी वैदेही सरळ विचारते की मला सांग आपण कोण आहोत, ते काय नातं आहे आपलं, आपण एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहोत ना, राईट, उत्तर दे. सूर्य अडकवतो, मॅडम आपण मित्र आहोत पण. वैदेही पुन्हा विचारते, काय पण, तू प्रेमात बिमात तर नाही ना पडला आहेस माझ्या. वैदेहीचा हा थेट प्रश्न ऐकताच सूर्याच्या नजरेसमोर वैदेहीसमोर सोबत घातलेले गोड क्षण एखाद्या चित्रपटासारखे फिरू लागतात आणि तो पूर्णपणे स्तब्ध होतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, मालिकेचा पुढचा भाग तर याहूनही धमाकेदार असणार आहे. एका बाजूला नलू आणि वरद यांच्यात वैदेहीच्या लग्नाविषयी चर्चा सुरू असते. वरदचे वैदेहीचेशी लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे वैदेही सूर्याला काल रात्रीच्या त्याच्या आय लव्ह यूची आठवण करून देणार आहे आणि सूर्या तिला मनापासून प्रपोज करणार आहे. आता बयोच्या हातात CCTV फुटेज लागल्यावर ती वैदेहीवर कसा वार करणार, वैदेही वरदशी लग्न करणार की सूर्याच्या प्रेमाचा स्वीकार करणार, हे पाहणे खूपच छान मनोरंजन ठरणार आहे. अशीच नवनवीन मालिकेचे डेली एपिसोड अपडेट्स आणि चटपटीत रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.